गुड मॉर्निंग मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव सागर. आज आपण निघालो शनी शिंगणापूरला. जाताना वाटत थोडा एक ब्रेक घेतला, मला थोडं थांबावं. चला निघू आपण आता. जाताना प्रवास पण एन्जॉय केला पाहिजे, बरोबर ना? म्हणून थोडं थांबावं म्हणलं. प्रवास करत असताना मित्रांनो मध्ये आधी थोडं ब्रेक घेत जावा, म्हणजे कसं मूड पण फ्रेश होतो ना. चला आता आपण निघूया. पोचलोय आता आपण शनी शिंगणापूरला मित्रांनो, बघू शकताय तुम्ही. आपण जाऊ आता दर्शनाला. एवढी गर्दी काय दिसत नाही, दर्शन भारी होईल आपलं. आज आपण महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहोत मित्रांनो, आणि इथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. आणि इथे शनी शिंगणापूर मंदिरात मित्रांनो छत नाही, कारण असं की शनिदेव म्हणतात की छत टाकल्यावर माझ्या वडिलांचा म्हणजे सूर्यदेवाचा आशीर्वाद कसा मिळेल मला, म्हणून आज पण तुम्ही बघू शकता इथे मंदिरात छत नाही मित्रांनो शनिदेवाच्या वरी. आपण बघू शकता. आता आपण आतमध्ये जाऊ. असं ओपन आहे, पाऊस असो ऊन असो वारा असो काय, असं छतच नाही मित्रांनो. थोडक्यात माहिती बघू आपण मित्रांनो. 3.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे मित्रांनो. शेणापूरमध्ये असला भयंकर पाऊस पडला, नदी नाल्याला पूर आला. त्या ठिकाणी एक पानस नावाचा नाला होता. त्या नाल्यामध्ये 5 ते 7 फुटाची शिळा वाहत आली आणि बोरीच्या झाडाला अडकून बसली. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याची पोरं गाय गुरं घेऊन गेली आपलं चारायला गुरं नदीच्या कडाला. तिथे एका जणाचं लक्ष गेलं त्या पानस नाल्याकडं. त्यात त्याने बघितलं बोरीच्या झाडाला काहीतरी अडकलं बाबा. तर एकामेकाला म्हणले चला बघू आपण काय काय नाही. तर एका पोराने काय केलं, ती काठी मारली त्या शिळाला आणि तिथून काय रक्त वाहू लागलं. ती पोरं घाबरली, आली गावात. गावकऱ्यांना सांगितलं. गावात आली तर उशीर झाला होता. गावकरी म्हणले बघू आपण उद्या सकाळी जाऊ काय बघू, आणि झोपी गेली. त्या गावात शनिदेवाचा एक भक्त राहत होता. त्या भक्ताच्या स्वप्नात शनिदेव आले आणि म्हणले मीच आहे तो. मग त्या भक्ताला वाटलं कधी सकाळी होती आणि आपण जातो. गेले 20-25 पोरं घेऊन, बिलगाडी घेऊन गेले. पण ती 20-25 जणाला सुद्धा ती मूर्ती काय हाला ना मित्रांनो. मग त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा शनिदेव डबल त्या भक्ताच्या स्वप्नात आले आणि सांगितलं की मामा भाचीची जोडी मला उचलू शकते फक्त. तर दुसऱ्या दिवशी मामा भाच्याला घेऊन गेले. तर मामा भाच्याला दोघालाच ती मित्रांनो लगेच मूर्ती हल्ली आणि उचलली गेली. आणि मग शिंगणापूरमध्ये प्राणप्रतिष्ठा केली मध्यभागी. आणि त्या दिवसापासून मित्रांनो शिंगणापूरचं नाव हे शनी शिंगणापूर असं पडलं. इथं तेल अर्पण करायचं मित्रांनो. आणि वरती जर तुम्हाला जाऊन तेल अर्पण करायचं असेल तर 500 रुपयाचा पास काढून तुम्ही वरती जाऊन तेल अर्पण करू शकता मित्रांनो. घ्या दर्शन मित्रांनो घर बसल्या शनी शिंगणापूरचं. पाच मिनिटात दर्शन झालं. हा वेळ तर जाऊ पातळीला आता. बाबा किती वेळा झालं दर्शन? 10 मिनिटातच झालं. कसं वाटलं दर्शन करून? गर्दी होती का? गर्दी नव्हती एवढी. गर्दी नव्हती ना? नव्हती जास्त. लवकर निघलं म्हणून झालं दर्शन. हा सकाळी लवकर निघल्यामुळे लई दिवसापासून चाललं होतं तुमचं. माझी लई दिवसापासून इच्छा होती शनीला येण्यासाठी. झालं ना दर्शन भारी? दर्शन झालं, व्यवस्थित झालं. चला मग आता. आता वेळ आहे भरपूर, तर आपण जाऊ पातळीला. मोठा देवीला मोठा दिल जाऊ आपण. चला मग. चलाच का? हा चला. नमस्कार. नमस्कार. इथली थोडी मंदिराबद्दल माहिती देता का? हा देतोय ना. इथं मी ऐकलं की घराला दरवाजे लावत नाहीत, घराला दरवाजे नाही आहेत. चोरी होत नाही. चोरी होत नाही, घराला दरवाजे नाही. हा आणि इथं राष्ट्रीयकृत युको बँक आहे. हा हा युको बँक मोठ्या स्तरावरली म्हणजे राष्ट्रीयकृत स्तरावरली बँक हा. असल्या कारणानं पण तिथं बी त्याला हे नाहीये, दरवाजे हा विषय नाहीचे. बँकेला बी? बँकेला बी नाही. आणि मंदिराला बी जे समजा प्रशासकीय कार्यालय आहे हा किंवा जवळपास जे पार्किंग हे आहेत हा. तिथं बी कुठंच नाहीये. लॉक हा विषय अजिबात नाहीये त्याचा. शनी शिंगणापूरमध्ये शनी शिंगणापूरला लॉक हा चोरी विषय बिरी होत नाही? चोरी होतच नाही. ही तशी आता 400 वर्षापूर्वीची परंपरा आहे. हा हा काय
ती काय आज आजता काय आहे तसंच आहे. हा काय जे जुन्या पिढीनं जे रीतीनिवाजानुसार त्यांनी जे चालवलं हा हा तेच आत्ता पण चालू आहे. हम्म. काय आणि वास्तविक म्हणजे ना शनी महाराज हे उघड्यावरच आहेत. हा. त्यांना काय मंदिराचं हे छत हा विषय नाहीये. हा बरोबर आहे. काय? आता दर्शन केलं बघितलं मी. हा तर पूर्णपणे असं उघड्यावरतीच आहे. हा हा आणि जी पहिल्यापासूनची जी वर्षानुवर्ष चालत आलेली जी परंपरा हा हा ती परंपरा आजता काय चालू आहे. हम्म. त्याच्यात काय म्हणजे कुठलीही ऐकलं की मी चोरी जर केली समजा चुकून हा कोणी शिवाच्या बाहेर तर, जातच नाही ना. शिवाच्या बाहेर जात शिवाच्या नाही, बाहेर शनिदेव जात त्याला नाही. शिक्षा करतात. शिक्षा होणार 100%. हा आणि आम्हाला तसं भीती हा विषयच नाही. चोरी म्हणजे आमच्या वडलोपार्जित जसं हे झालंय ना तसं कुठंही चोरी झालेली नाही. हा आणि जर झालीच हा तर तो कधी शिवाच्या बाहेर गेलेला नाही चोर. हा 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 असं म्हणजे आता कुठं गावाला ती जायचं म्हणलं तर दरवाजे उघडे, सगळं असं ओपन ठेवूनच जाणार. Openच. हा काय भीती नाही. भीती अजिबात नाही. धन्यवाद एवढी छान माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद सर. चला येऊ का मग? ओके. बघा मित्रांनो, खरंच दरवाजे नाही इथं. इथलं रहस्य आहे शनी शिंगणापूरचं. चोरी हा विषयच नाही इथं. दरवाजे नाही, कुलूप नाही. चोरी जर झालीच तर शिवाच्या बाहेर जात नाही. शनिदेव त्याला शिक्षा करतो. मंदिराकडे जाताना मस्त स्पॉट आहे मित्रांनो, इथं फोटोशूट करायला. नक्की आनंद घ्या. तर ही होती आजची आपली शनी शिंगणापूरची ट्रिप. शनिवार होता, मस्त दर्शन झालं, थोडी माहिती घेतली शनिदेवाबद्दल, इथल्या गावाबद्दल. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.